दत्तवाड जिल्हा परिषद सदस्य पदासाठी दीपाली उदय पाटील यांना पसंती। काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, उबाटा या महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार दीपाली उदय पाटील हे इतर उमेदवारांच्या तुलनेत नागरिकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत। जिल्हा परिषद सदस्य पदाच्या इतर उमेदवारांच्या तुलनेत दीपाली पाटील यांचं सामाजिक काम त्यांना या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य करणारच अशा भावना दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून व्यक्त होताना दिसत आहेत। दीपाली उदय पाटील या स्वतः उच्च शिक्षित असून त्यांचं माहेर राजापूर व सासर दत्तवाड या दोन्हीही घरात राजकारणाचा वारसा आहे। त्यांच्यात असलेली समाजसेवेची आवड, कोरोना महापुराच्या काळात त्यांच्या मार्फत केलेलं कार्य, मतदारसंघांमध्ये गरजूंना मोठ्या प्रमाणात केलेली मदत, त्यामुळे दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांच्या नावास पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे। आज घोसरवाड या ठिकाणी महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार दीपाली पाटील व दत्तवाड पंचायत समिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार बंडू उर्फ विवेक पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ घोसरवाड येथील सिद्धेश्वर मंदिरात संपन्न झाला। यावेळी घोसरवाडचे उपसरपंच राकेश कागले, सुनील पाटील शेरा, प्रशांत नाईक, शिवाजी भोसले, जयपाल नाईक, वीरसिंह कमते, सुरेश पाटील बळगोन्नावर, प्रकाश पाटील, बीएस पाटील, प्रभाकर पाटील, सचिन हेमगिरे, प्रकाश चौगुले, अभिनंदन पाटील, प्रकाश सिद्धनाळे, युवराज घोरपडे, एन.एस. पाटील, बसगोंडा पाटील, मलगोंडा पाटील, प्रमोद पाटील यांच्यासह घोसरवाड मधील असंख्य कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। शिवार न्यूज साठी इसाक नदाब, दत्तवाड।